Hello students, welcome back to our Educational Academy YouTube channel. Students, yesterday we discussed about nucleus, number of nucleus, position of nucleus and the size of nucleus, right? Now today we have to see components of nucleus. See, in a case of nucleus, many things are present, or nucleus is composed with different things. Nucleus is composed with nuclear envelope, the outermost covering of nucleus, right? So then nucleoplasm, then nuclear matrix, nucleolus and chromatin fibers. So today we have to see what exactly nuclear envelope is. So guys, here around this genetic material, this blue colored structure, thread like structure is genetic material, and around this genetic material double layer membrane is present. This double layer membrane is known as nuclear envelope, Simply, nuclear envelope is a boundary between cell cytoplasm and genetic material. बघा, त्या जेनेटिक मटेरियल आणि सेलचं सायटोप्लाझम याच्यामधली जी काही बाउंड्री आहे त्याला म्हणायचं न्यूक्लियर एन्व्हलप. दिस इज द बेसिक डिफरन्स इन बिटवीन यूकॅरियोटिक अँड प्रोकॅरियोटिक सेल. जे आपण म्हणतो या यूकॅरियोटिक सेलमध्ये न्यूक्लियस असतं आणि न्यूक्लियस इज डबल मेम्ब्रेन स्ट्रक्चर. या न्यूक्लियसला एका न्यूक्लियर एन्व्हलपनी बंद केलेलं असतं. बघा, न्यूक्लियर एन्व्हलप म्हणजे त्याचं कव्हरिंग. ओके, तुमची ताई दिवाळीला राखी पौर्णिमेला राखी पाठवते की नाही तुम्हाला, किंवा दिवाळीला गिफ्ट पाठवते, तर ते गिफ्ट किंवा राखी एखाद्या एन्व्हलपमध्ये काय केलेलं असतं, रॅप केलेलं असतं. ओके, कारण ते प्रिसियस असतं आणि ते खराब होऊ नये किंवा ते तुमच्याचपर्यंत पोचावं म्हणून त्याला प्रॉपरली आपण काय करतो, रॅप करतो. इन दिस वे दिस जेनेटिक मटेरियल इज कवर्ड इनसाइड द मेम्ब्रेन. This membrane around the nucleus is called nuclear envelope, is known as nuclear envelope. This nuclear envelope is composed with two layers. आता हे काय आहे, दोन लेयरनी बनलेलं आहे, आउटर लेयर आणि त्याच्यानंतर आहे इनर लेयर. सो आउटर लेयर इज रफ इन नेचर. बघा, आउटर मेम्ब्रेन जे आहे ते काय आहे, थोडंसं रफ आहे ड्यू टू प्रेझेन्स ऑफ रायबोझोम्स. काय आहे त्याच्यावरती, रायबोझोम्स आहेत आणि हे कसं आहे, रफ आहे. अगेन दिस आउटर मेम्ब्रेन इन कॉन्टॅक्ट विथ एंडोप्लाझमिक रेटिक्युलम. आउटर मेम्ब्रेन कशाच्या कॉन्टॅक्टमध्ये आहे, एंडोप्लाझमिक रेटिक्युलम. आणि या इनर मेम्ब्रेन मात्र कसं आहे, स्मूथ आहे, ज्याच्यावरती रायबोझोम्स अटॅच नाही आहेत. So outer membrane is covered with ribosome and it is rough in nature. ओके, मग हा जो काही आउटर मेम्ब्रेन आहे त्याची जनरल थिकनेस ही 70 to 90 एंगस्ट्रॉम युनिट एवढी असते. इट इज 70 to 90 एंगस्ट्रॉम युनिट इन थिकनेस. बघा, न्यूक्लियर एन्व्हलप इज composed with double layer structure. This double layer structure is composed with lipids and proteins, and this lipid and proteins having thickness of 70 to 90 angstrom thick, and inner layer which is smooth, which is also having 70 to 90 angstrom thickness. Now in between these two membranes space is there, आणि हा जो स्पेस आहे की नाही त्याला म्हणायचं पेरिन्यूक्लियर स्पेस. It is known as perinuclear space, and this perinuclear space is having thickness of 100 to 500 angstrom thick. एवढा स्पेस त्याच्यामध्ये प्रेझेंट असतो. सो दिस इज पेरिन्यूक्लियर मेम्ब्रेन. बघा, दिस इज आउटर मेम्ब्रेन, ओके, विच इज रफ इन नेचर. देन इनर मेम्ब्रेन, आणि त्या दोघांमधला स्पेस मी इथं ब्ल्यू डॉटनी काढतो. दिस स्पेस इज कॉल्ड पेरिन्यूक्लियर space, and this perinuclear space is having thickness 100 to 500 angstrom unit. So this is the nuclear envelope.
नाउ न्यूक्लियर एनवलप इज हॅव्हिंग मेनी ओपनिंग्स. बघा इथं काय आहेत, ओपनिंग्स आहेत. इट इज हॅव्हिंग मेनी ओपनिंग्स. दीज ओपनिंग्स आर नोन ॲज न्यूक्लिओपोअर्स. यांना काय म्हणायचं, न्यूक्लिओपोअर्स. न्यूक्लिओपोअर्स. बघा न्यूक्लिओ म्हणजे न्यूक्लियसचे आणि पोअर्स म्हणजे ओपनिंग. न्यूक्लियसवरती असलेल्या ओपनिंग्स, स्मॉल ओपनिंग्स आर कॉल्ड न्यूक्लिओपोअर्स. अँड दीज न्यूक्लिओपोअर्स आर युजफुल फॉर एक्सचेंज ऑफ RNA और रायबोसोम्स. या न्यूक्लिओपोअरमध्ये काही छोटे छोटे, त्यातनं काही RNA, रायबोझोमल RNA असेल, mRNA असेल, RNA असेल किंवा मग काय असेल, काही रायबोझोम्स असतील, हे त्यांचं पॅसेज म्हणून ते काम करतात. जवळपास 10% surface of nuclear membrane is covered with nucleopores, and nucleopores are guarded with rounded, again proteinaceous structure called annuli. त्यांना काय म्हणायचं, annuli. आता हे जे पोअर्स आहेत की नाही, हे कशाने गार्ड आहेत, एन्युलायनी गार्ड आहेत. दीज आर गार्डेड विथ प्रोटीन called annuli, circular proteins called annuli. Okay, so this is the structure of nuclear envelope which protects the precious genetic material inside the nucleus, and it is boundary between cell cytoplasm and nucleoplasm or fluid present inside the nucleus called nuclear envelope. Okay, now we have to see nucleoplasm. न्यूक्लिओप्लाझम म्हणजे काय, तर न्यूक्लियसच्या आतमध्ये जे काही फ्लुइड लाईक स्ट्रक्चर आहे, दिस फ्लुइड लाईक स्ट्रक्चर इज नोन ॲज न्यूक्लिओप्लाझम. द फ्लुइड, जेली लाईक फ्लुइड प्रेझेंट इनसाइड द न्यूक्लियस इज कॉल्ड न्यूक्लिओप्लाझम. जसं सेलच्या मध्ये असलेला फ्लुइड इज कॉल्ड सायटोप्लाझम, अगदी तसं न्यूक्लियसच्या मध्ये असलेला फ्लुइड इज कॉल्ड न्यूक्लिओप्लाझम. त्याला काय म्हणायचं, न्यूक्लिओप्लाझम. द फ्लुइड प्रेझेंट इनसाइड द सेल इज कॉल्ड सायटोप्लाझम, अँड नाउ द फ्लुइड प्रेझेंट इनसाइड द न्यूक्लियस इज कॉल्ड न्यूक्लिओप्लाझम. दिस न्यूक्लिओप्लाझम कंटेन्स, आता या न्यूक्लिओप्लाझम मध्ये काय आहे, खूप सारे एन्झाइम्स आहेत. इट कंटेन्स मेनी एन्झाइम्स. दीज एन्झाइम्स इन्क्लूड DNA पॉलिमरेज, RNA पॉलिमरेज किंवा काही न्यूक्लिएजेस त्याच्यामध्ये प्रेझेंट आहेत. कारण DNA पॉलिमरेज, पॉलिमर तयार करणारा, चेन तयार करणारा, DNAची साखळी तयार करणारा म्हणजे पॉलिमरेज. RNA पॉलिमरेज म्हणजे सेम, RNAची साखळी तयार करणार. म्हणजे ते जे काही न्यूक्लिओटाइड्स आहेत किंवा न्यूक्लिओसाइड्स आणि टाइड्स बनवून पुन्हा त्याची काय करणारा, चेन तयार करणार. तर हे सगळे एन्झाइम्स कुठं आहेत, या न्यूक्लिओप्लाझममध्ये आहेत. न्यूक्लिओप्लाझम कंटेन्स मेनी एन्झाइम्स, DNA पॉलिमरेज, RNA पॉलिमरेज, न्यूक्लिएजेस. ओके, तर असे हे सगळे काय आहेत, पॉलिमरेजेस किंवा एन्झाइम्स आर प्रेझेंट इनसाइड द न्यूक्लिओप्लाझम. इट इन्क्लूड DNA, RNA पॉलिमरेजेस किंवा मग काही फॉस्फोरायलेजेस त्याच्यामध्ये प्रेझेंट आहेत. अलॉंग विथ दिस मेनी प्रोटीन्स ऑल्सो प्रेझेंट, त्याच्यामध्ये काही प्रोटीन्स सुद्धा आहेत आणि हे प्रोटीन्स स्पिंडल फॉर्मेशनसाठी मदत करतात. हे प्रोटीन्स काय करतात, स्पिंडल फॉर्मेशन म्हणजे क्रोमोझोमच्या फॉर्ममध्ये या क्रोमॅटिनला, जेनेटिक मटेरियलला कन्वर्ट करण्यासाठी हेल्प करतात. सो दिस इज नोन ॲज न्यूक्लिओप्लाझम. दिस जेली लाईक स्ट्रक्चर, ओके, फ्लुइड लाईक structure present in the nucleus is called nucleoplasm. It contains many enzymes and some proteins. Right? Now, nuclear matrix. बघा, न्यूक्लियर मॅट्रिक्स. आता या न्यूक्लियर एनवलपच्या खाली पुन्हा इथं नेटवर्क लाईक स्ट्रक्चर असतं, फायब्रस प्रोटीनचं स्ट्रक्चर बनलेलं असतं, अँड दिस फायब्रस प्रोटीन स्ट्रक्चर इज नोन ॲज न्यूक्लियर मॅट्रिक्स. त्याला काय म्हणायचं, न्यूक्लियर मॅट्रिक्स. न्यूक्लियर मॅट्रिक्स ही त्या न्यूक्लियर एनवलपच्या खाली न्यूक्लिओलसच्या आजूबाजूला खूप सारं प्रेझेंट असतं.
It is a fibrous network of protein. And this fibrous network of protein provides support to the न्यूक्लियर एनव्हलप. या न्यूक्लियर एनव्हलपला जे काही सपोर्टिव्ह मेकॅनिकल सपोर्ट प्रोव्हाइड करतं ते काय असतं, हे न्यूक्लियर मॅट्रिक्स असतं. याच न्यूक्लियर मॅट्रिक्सच्या मध्ये ह्या क्रोमोझोम्स जेव्हा तयार होतात त्यांचं एक एंड ज्याला आपण टिलोमेअर म्हणतो, तर टिलोमेअर काय असतं, याला अटॅच असतं. सो दिस इज नोन ॲज न्यूक्लियर मॅट्रिक्स. A network like structure present below the nuclear envelope and nucleolus is called nuclear matrix, जे की फायब्रस प्रोटीननी बनलेलं असतं. नाउ न्यूक्लिओलस बघा, न्यूक्लियस म्हणजे केंद्रक आणि या केंद्रकाच्या आतमध्ये सुद्धा एक टिकलीसारखा डार्क स्पॉट आपल्याला दिसतो. दिस डार्क स्पॉट इज नोन ॲज न्यूक्लिओलस. लक्षात घ्या, न्यूक्लियस आणि न्यूक्लिओलस. हा न्यूक्लिओलस सगळ्यात महत्त्वाचा पार्ट आहे, कारण हा न्यूक्लिओलस RNA, रायबोझोम्स किंवा mRNA तयार करण्यामध्ये हेल्प करतो. ओके, त्याला जे लागणारे मोनोमर्स आहेत ते मोनोमर्स तयार करण्यामध्ये हा न्यूक्लिओलस काय करतो, मदत करतो. हेन्स दिस इज इम्पॉर्टंट पार्ट ऑफ न्यूक्लियस. This nucleolus is not having membrane. Nucleolus ला membrane नाहीये. Nucleolus is not having envelope. त्याला envelope नाहीये. It is a free or it is freely present in the nucleoplasm. आता हे nucleolus 1 to 4 in number मध्ये असू शकतात. हाऊ मेनी न्यूक्लिओलस आर देअर, ते 1 ते 4 नंबरमध्ये प्रेझेंट असू शकतात किंवा काही साइट्समध्ये ते 1600 पर्यंत सुद्धा प्रेझेंट आहेत. ओके, सो न्यूक्लिओलस इज युजफुल फॉर RNA सिंथेसिस, रायबोझोम सिंथेसिस, आणि याच्यामध्ये जे काही ग्रॅन्युल्स प्रेझेंट आहेत, दिस ग्रॅन्युल्स आर इन्व्हॉल्व इन सिंथेसिस ऑफ रायबोझोम्स. आणि आणखीन काही स्पिंडल फायबर प्रोडक्शनसाठी लागणारे प्रोटीन्स आहेत ते सुद्धा इथं न्यूक्लिओलसमध्ये तयार होतात. सो दिस इज द न्यूक्लिओलस. दिस इज द फंक्शन ऑफ न्यूक्लिओलस आणि नंबर ऑफ न्यूक्लिओलस, राईट. आणि न्यूक्लियसला कुठलंही मेम्ब्रेन नाहीये. इट इज फ्रीली सस्पेंडेड इन अ न्यूक्लिओप्लाझम. दिस इज नोन ॲज न्यूक्लिओलस. अँड नाऊ फायनली वी हॅव टू सी क्रोमॅटिन फायबर. बघा, या न्यूक्लियसचे भाग बघतोय आपण. सगळ्यात शेवटचा आहे दिस नेटवर्क थ्रेड लाईक स्ट्रक्चर, वी कॉल इट ॲज अ क्रोमॅटिन. क्रोमा म्हणजे कलर, आणि कलरिंग बॉडी प्रेझेंट इन द न्यूक्लियस इज कॉल्ड क्रोमॅटिन फायबर्स. These chromatin fibers are responsible for transfer of character from one generation to next generation. काय करतात हे क्रोमॅटिन फायबर्स? जेनेटिक मटेरियल ट्रान्सफर करतात एका पिढीतनं दुसऱ्या पिढीमध्ये, किंवा कॅरेक्टर ट्रान्सफर करतात. ओके, these chromatin fibers are very precious. Okay, and these are protected inside the nuclear envelope. Right, now chromatin fibers are of two types. Chromatin fibers are of two types, euchromatin and heterochromatin. बघा, या ज्या कलरिंग बॉडी आहेत ज्याला आपण जेनेटिक मटेरियल म्हणतो, ते DNAच्या फॉर्ममध्ये असतं बऱ्याच केसेसमध्ये. अँड दिस क्रोमॅटिन नेटवर्क काही प्रोटीन सोबत प्रेझेंट असतं, आणि हे क्रोमॅटिन नेटवर्क काय करतं, तर कॅरेक्टर्स फ्रॉम वन जनरेशन टू नेक्स्ट जनरेशन ट्रान्सफर करायला मदत करतं. सगळ्या सेल्युलर ॲक्टिव्हिटीज कंट्रोल करतं. RNA सिंथेसिस, DNA सिंथेसिस, mRNA सिंथेसिस, complete synthesis and all metabolic activity of a cell controlled by this chromatin network. So this is the important portion of a cell and it is protected inside the nuclear envelope. Now it is of two types, euchromatin and heterochromatin. euchromatin, EU म्हणजे ट्रू, यूकॅरियोट्स आहे की नाही. आता तुम्ही म्हणाल यूक्रोमॅटिन म्हणजे काय, तर जो DNA, द जेनेटिक मटेरियल काय आहे, ॲक्टिव्ह आहे, फंक्शनल आहे. इट इज फंक्शनल
genetic material. What is mean by functional genetic material? The DNA which is responsible for RNA synthesis and that RNA is utilized in protein synthesis. अशा DNA ला काय म्हणायचं? फंक्शनल DNA. ज्या DNA पासनं RNA तयार होतो आणि त्या RNA वरनं काय होतं? प्रोटीन तयार व्हायला मदत होते. Such DNA is known as functional DNA. Here such DNA is present in a euchromatin. euchromatin कसा आहे मग? लाईट बँड आहे आणि हेट्रोक्रोमॅटिन हा नॉन फंक्शनल DNA चा डार्क बँड आहे. बघा, हा DNA euchromatin मध्ये लाईट असतो. लाईट असतो म्हणजे काय? तो कमी कलर घेतो, कलरिंग बॉडी, आणि कमी कलरच्या. का बरं कमी कलर? कारण जर मी या पेनवरती दोरा गुंडाळला आणि जर मी दोरा लूजली गुंडाळला रेड कलरचा तर तो थोडासा लाईट दिसेल, आणि या दुसऱ्या पेनवरती तोच लाल दोरा मी टाईटली गुंडाळला तर हा डार्क बँड दिसेल. ओके, म्हणजे लूजली गुंडाळलेला जो DNA आहे तो काय आहे? लाईट बँडचा आहे, आणि लूजली गुंडाळल्यामुळं तो काय करेल? इझिली रिमूव्ह होईल, आहे की नाही? आणि मग इझिली रिमूव्ह झाल्यावरती त्याच्यापासनं RNA तयार होऊ शकतो आणि त्या RNAचं प्रोटीन तयार करायला मदत होऊ शकते. पण जो दोरा मी टाईटली बाइंड केलाय त्याला म्हणायचं हेट्रोक्रोमॅटिन. तो डार्क आहे. डार्क का दिसतोय? कारण जास्त दोरा लागलाय गुंडाळायला टाईटली गुंडाळल्यामुळं, आणि टाईटली गुंडाळल्यामुळं तो काय होतोय? लवकर रिलीज होत नाही. लवकर रिलीज नाही झाला की त्याच्यापासून प्रोटीन तयार होणार नाही, आणि प्रोटीन नाही तयार झालं की त्याच्यापासून RNA तयार होणार नाही आणि प्रोटीन तयार होणार नाही. राईट? म्हणजेच ज्या DNA वरती किंवा ज्या क्रोमॅटिन वरती डार्क बँड आहे आणि DNA डार्क दिसतोय तिथला, टाईटली बाइंड आहे, तो कसा आहे? नॉन फंक्शनल आहे. हेट्रोक्रोमॅटिन वरती कसा DNA असतो? नॉन फंक्शनल. ओके, आणि euchromatin वरती फंक्शनल DNA असतो. फंक्शनल DNA म्हणजे ज्या DNA वरनं RNA आणि RNA वरनं प्रोटीन तयार होऊ शकतं. मात्र इथं मात्र ना RNA तयार होतो ना प्रोटीन तयार होतो. आणि DNA वरनं प्रोटीन तयार होण्याला आपण ट्रान्सक्रिप्शन म्हणतो. ट्रान्सक्रिप्शन म्हणतो, आणि या ट्रान्सक्रिप्शन म्हणजेच RNAचा प्रोटीन तयार होताना त्याला आपण ट्रान्सलेशन म्हणतो. ट्रान्सलेशन म्हणजे ज्या DNA मध्ये ट्रान्सक्रिप्शन आणि ट्रान्सलेशन होतं तो आहे euchromatinचा भाग, आणि ज्याच्यावरती या दोन गोष्टी होत नाहीत तो आहे हेट्रोक्रोमॅटिनचा भाग, म्हणजे नॉन फंक्शनल DNA. राईट? सो दिस इज chromatin fibers, and these chromatin fibers are present along with some proteins, and these are divided into two parts. heterochromatin जो की नॉन फंक्शनल आहे, राईट, जो की डार्क दिसतोय, आणि दुसरा आहे euchromatin जो लाईट आहे आणि फंक्शनल आहे. U means true DNA, euchromatin. Got it? So these are the components of nucleus. Right? It include nuclear envelope, बराबर है? Then that nucleoplasm, fluid present in the nucleus. Then nuclear matrix, बराबर है? Supporting proteinaceous agent, network like structure. Then nucleolus, where synthesis of rRNA and ribosomes takes place. And finally the chromatin network or genetic material, and this is the nucleus. Thank you. Hello students, today we are going to see functions of nucleus. बघा, ज्या न्यूक्लियसला आपण केंद्रक असं म्हणतो त्या केंद्रकाचे फंक्शन्स. ॲज आय एक्सप्लेन यू, न्यूक्लियस इज अ functional center of a cell. ओके, इट इज कंट्रोलिंग युनिट ऑफ अ सेल. म्हणजेच त्या सेलच्या ज्या काही सगळ्या ॲक्टिव्हिटी आहेत त्या ॲक्टिव्हिटी कंट्रोल करणारं सेंटर म्हणजे कोण आहे? न्यूक्लियस. सो न्यूक्लियस कंट्रोल्स ऑल मेटाबॉलिक ॲक्टिव्हिटीज ऑफ अ सेल. All metabolic activities of a cell are controlled by nucleus. Okay, this nucleus useful in
ट्रान्सफर ऑफ कॅरेक्टर्स फ्रॉम वन जनरेशन टू अनदर जनरेशन. ट्रान्सफर ऑफ कॅरेक्टर्स. बघा, ट्रान्सफर ऑफ कॅरेक्टर ॲज वी सीन दॅट द न्यूक्लियस कंटेन chromatin material. Okay, this chromatin material or chromatin fibers are made up of by DNA, and this DNA is useful in transfer of characters from one generation to next generation. So nucleus play an important role in the transfer of characters, right? Also nucleus is useful in synthesis of rRNA and ribosomes. जे रायबोझोम्स म्हणजे काय आहेत? प्रोटीन फॅक्टरी आहेत. तर या प्रोटीन फॅक्टरी तयार करण्याचं काम न्यूक्लियसच्या मध्ये असलेला तो सर्क्युलर स्ट्रक्चर करतो. वी कॉल इट ॲज अ न्यूक्लिओलस, राईट? सो दिस जेनेटिक मटेरियल, आता बघा पुढचं फंक्शन, दिस जेनेटिक मटेरियल युजफुल इन सिंथेसिस ऑफ DNA, RNA अँड प्रोटीन. हेच जेनेटिक मटेरियल म्हणजे अर्थातच न्यूक्लियस हेल्पफुल इन कंट्रोलिंग द ॲक्टिव्हिटीज लाईक DNA सिंथेसिस, RNA सिंथेसिस और प्रोटीन सिंथेसिस. हे सगळे कामं कोणाच्या बिलॉंग्स टू आहेत? दिस न्यूक्लियस. तसंच जर या जेनेटिक मटेरियलमध्ये काय झालं? म्युटेशन झालं, म्हणजे याच्यामध्ये जर चेंजेस झाले है ना, म्युटेशन, तर हे म्युटेशन काय करतात? व्हॅरिएशन कॉज करतात, वेगळेपण दाखवतात. म्हणजेच हे वेगळेपण म्हणजे विविधता येण्यामध्ये सुद्धा या न्यूक्लियस आणि त्याच्यात असलेल्या जेनेटिक मटेरियलमध्ये होणारे चेंजेस युजफुल असतात. सो दीज आर द फंक्शन्स ऑफ न्यूक्लियस, है ना, टू कंट्रोल द ॲक्टिव्हिटीज ऑफ सेल, to maintain the genetic material, to transfer the genetic material, आणि ह्याच्यामध्ये होणारे जे चेंजेस आहेत we call it as a mutation. These mutations are useful for variation. Along with this nucleolus, part of nucleus, involved in synthesis of RNA, synthesis of ribosomes. Ribosomes are factories of protein. त्या काय आहेत? रायबोझोम्स प्रोटीन तयार होण्याच्या फॅक्टरीज आहेत. सो असं हे महत्त्वाचं काम कोण करत असतं? न्यूक्लियस. सो दीज आर द फंक्शन्स ऑफ न्यूक्लियस अलॉंग विथ प्रोटेक्शन ऑफ जेनेटिक मटेरियल.